सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. महेश हरी आहे, वाजगाव रोड, देवळा, कंपोस्ट देवळा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. सर ही डाळिंबाची बाग आपण कधी लागवड केली साधारणतः? ही आता या डिसेंबरमध्ये 2 वर्षाची होती. या डिसेंबरमध्ये 2 वर्षाची होईल. आणि लागवडीपासून तुम्ही कसं खताचं नियोजन करता याला? लागवडीपासून सुरुवातीलाच कृषी अमृत आणि RNPH म्हणजे सुरुवातीपासून SCT वैदिकवर पूर्ण SCT होती. तुम्ही का बरं 100% SCT वैदिक करताय सुरुवातीपासून? सुरुवातीपासून ते व्हिडिओ पाहिल्यामुळेच करतोय. हा. आणि त्यांचे ते पाहिल्यावर डेअरिंग केली बाग लावायची. हा. त्याच्या आधी पूर्ण डाळिंबच होते. पूर्ण डाळिंब होते. जवळजवळ 1996-98 पासून डाळिंब करतो. म्हणजे 96-98 पासून डाळिंब होते. आणि ती इथे बाग तीन वेळेस लावले गेले. इथं पूर्ण बाग डाळिंबाच होती. किती वर्ष साधारणतः तुम्ही म्हणजे आता कधी काढली ती पहिली बाग? ती काढून एक 7-8 वर्ष झाली असतील. म्हणजे तुमचा परत अनुभव डाळिंबच लावायचं नाही बुवा, असं डाळिंब शेतीमध्ये खूप मोठा अनुभव आहे तुमचा हो. पहिला. आणि नंतर तुम्ही का बरं एवढं वैतागली की लावायचंच नाही डाळिंब? ते येतच नव्हतं डाळिंब. म्हणजे या शेतीमध्ये होत नव्हतं. मर रोग, तेल्या, होल बोरर, पिन बोरर, काय बापरे. प्रत्येक जो नाही तो आजार. मग तरी तुम्ही एवढं सगळं लॉस मध्ये जाऊन एवढं तुमच्या समोर समस्या होत्या तरी तुम्ही हिंमत का केली लावायची? हिंमत अशी केली का ते पहिल्यांदा कृषी अमृत वापरलं. हा. इथे भेंडी लावलेली होती. बरोबर. ते कृषी अमृत वापरल्यावर ते भेंडीचं पान एवढं झालं असं. बापरे. मग याच्यात काहीतरी आहे बुवा असं म्हणजे वाटलं. कृषी अमृतची जादू तेव्हा पाहिली हा. तुम्ही कृषी अमृत आणि सॉइल सॉईल चार्जरची SCT वैदिकची. आणि त्यानंतर नंतर थोडस कांद्यांना वापरून पाहिलं. हा, हा. नुसतं नॉर्मल. हम्म. तेव्हा RNPH पूर्ण डोस नाही सांगायचे, हा. फक्त रूट आणि न्यूट्री वापरायला सांगायचे. बरोबर. आणि कृषी ते अमृत पण असं बेसल डोस मध्ये नाही सांगायचे, डायरेक्ट सांगायचे. ते असं. बेजवायचं मडक्यांमध्ये, मग ते द्यायचं हा. सुरुवातीला हा. वैदिकच्या तसं. काळामध्ये. तर मग ते आमच्या जमिनी जितक्या बिघडल्या आहेत तर त्याचा काही effect कांद्यांना दिसला result नाही नाही. भेटला कांद्यांना. हम्म. मग मध्ये थांबून गेलो. सुरुवातीला हम्म. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी. मग मग सर नंतर सरांबरोबर लावायच्या आधी 1 महिना आधी हम्म. राम सरांचं इथे हे होतं, व्हिजिट बसून असेल, पिंपळगाव चर्चासत्र. बसून चर्चासत्र होतं. हा. ते ऐकलं हा. आणि मग लावायचा निर्णयच घेतला. म्हणजे रोप आणलेलं नव्हतं तोपर्यंत. बरोबर. म्हणजे साधारणतः तुम्ही SCT वैदिक 4-5 वर्षापासून वापरताय वो. हो, थोडं वापरतच होतो. सुरुवातीला थोडं वापरत होते. या बागेला किती टक्के वापरले तुम्ही? या बागेला 100% वापरलं. फक्त अमृत जल मध्ये थोडा कमी पडलो. तरी पण किती पॅकेट वापरले असतील अमृत जलचे? 3 पॅकेट. म्हणजे तरी पण 3 पॅकेट अमृत जलचे वापरलेत तुम्ही. तर तुम्हाला आज आता ही 2 वर्षाची बाग आहे, काय वाटतं या बागेकडे पाहून? खूप समाधान वाटते. कारण तेल्या थोडा आला होता. हा. लगेच एक LSQ केली. हा. 5 लिटर सॉइल चार्जर टाकलं त्याच्यात. हा. आणि एक पुडा LSQचा दिला. जागच्या जागी स्टॉप झाला. जागेवरती पूर्ण थांबून गेला पूर्ण होतो तेल्या, थांबून. पुढे वाढला नाही. म्हणजे ही ताकद तुम्हाला पोषणाची SCT वैदिकचं जे शिलाजीत ट्रीटमेंट केली त्याची जाणवली. त्याची जाणीव. आतापर्यंत या बागेला सर किती बेसल डोस टाकले तुम्ही? ते 12 महिन्यात ते 6 झाले. पहिले सुरुवातीला बहार धरायच्या आधी 6 बेसल डोस. आणि नंतर त्याच्यानंतर रेस्टचा धरून आता हा 3रा झाला. रेस्टचा धरून हा 3रा बेसल डोस झाला. म्हणजे टोटल ते 6 आणि 3 9 बेसल डोस झाले 2 वर्षामध्ये. खरे हे 2 मोठे झाले. हा. पहिले छोटे होते. छोटे आणि सॉइल चार्जर ह्या किती झाड आहेत सर टोटल आता? 231 झाडे. 231 झाडांना सॉइल चार्जर किती गेला असेल? पहिल्या वर्षी साधारणतः एक 24-20 लिटर पकडा तुम्ही. 20 लिटर गेलेलं आहे पहिल्या वर्षी. ओके. आणि आता हे पण झालं तुमचं 22-25 लिटर झालं. 25 लिटरच्या आसपास झालंय. आता हे जे बहार आहे तुम्ही साधारणतः याचं इथरेल कधी केलं होतं? पहिलं पाणी कधी दिलंय? याला एप्रिलमध्ये केलंय. साधारणतः 14 14 एप्रिल. एप्रिलला पाणी दिलं मी. बरोबर. त्याच्या आधी 8-10 दिवस. त्याच्यानंतर ही सेटिंग साधारणतः मेच्या एंडिंगला जून मध्ये झाली. हो. बरोबर. त्यावेळेस काय परिस्थिती या बागेची? किती सेटिंग होते? सेटिंग सुरुवातीला कमी होती. हम्म. आणि नंतर मग डोस भरल्यावर परत अजून लोड लागला होता.
तो थोडा कमी केला. म्हणजे आतापर्यंत किती थिनिंग केली तुम्ही? 3 वेळेस थिनिंग केली. 3 वेळेस थिनिंग करून सर आता ह्या झाडावर पाहिलं आपण किती माल असेल हो? किती फळं असतील मोजले? 70-80च्या पुढेच असतील. 70-80च्या पुढे. आता हे बघा ना, झाड पूर्ण आतून भरलेलं आहे. आणि हा कुठल्या काडीला माल आहे पाना? हे बघा खाली सुरुवातीला सगळे? हे सगळं शेंडेफळ वाटत हा. होतं, त्याच्याच नंतर देठ ते तयार झाला, स्ट्रॉंग झाला. स्ट्रॉंग आणि झाला. हे बघा ना कशी लटकलेले आहेत फळं आतमध्ये बघा. आणि structure. ही जर ये ना, ही लांबी जी वाढली ना फळाची, हा ती खास आहे. आपला बेसल डोस भरल्यावरच वाढली. बरोबर, बेसल डोस भरल्यावर हा म्हणजे स्ट्रोक वाढला तोपर्यंत वाटत नव्हतं का साईज होईल साईज होईल. तेव्हा तुम्हाला एकदम म्हणजे असं वाटायचं की साईज छोटी राहील. केमिकल वरची माहिती आहे आपल्याला की ते एवढंच होईल बुवा. छोटे छोटेच गोटे राहते. हा. आणि आता ही जी स्ट्रोक आहे, आपण स्ट्रोक पाहतोय पूर्ण एक बोटा एवढा स्ट्रोक आहे. हे बघा केवढा स्ट्रोक आहे. आणि आतमध्ये फळ बघा ना तुम्ही, हे बघा काय आहे, सेटिंग आहे पूर्ण गुच्छामध्ये, आहे की नाही? 3 वेळेस सेटिंग करून एवढा माल आहे. म्हणजे हा थिनिंग करून 3 वेळेस एवढा माल आहे. अजून हे जे फळ आहे हार्वेस्टिंगला साधारणतः 2.5 महिने घेईल, बरोबर की हो. नाही? 2-2.5 महिन्यामध्ये. 2 तरी फक्त. तर याच्यामध्ये तुम्ही काही ठिकाणी टेप पण लावलेला आहे. हो. तर तुम्ही ती शिलाजी ट्रीटमेंट केल्यानंतर साईज मध्ये तुम्हाला काय बदल वाटला? त्याच्या आधी साईज चार्जर सोडलं होतं, सोडलं होतं. त्याच्यानंतर भरपूर साईज आली. बरं, आतापर्यंत साईज चार्जर किती सोडला असेल तर तुम्ही? साईज चार्जर 2 लिटर गेलं. 2 लिटर गेले. म्हणजे ह्या आता बागेला, द्यायचे आहे जास्त. या बागेला अजून जर 3 लिटर दिलं तुम्ही 231 झाडांसाठी, तर साईज आपल्याला अपेक्षा जेवढी आहे 400-500 ग्रामची, तेवढं साधारणतः आपल्याला 100% भेटेल. फक्त साईज चार्जर सोडून नाही चालणार आपल्याला. LSQ चे अजून 2 शिलाजी ट्रीटमेंट आणि शक्य झालं तर 1 बेसल डोस, एवढं जर आपण केलं तर आपल्याला पूर्ण बहार जे आहे, आता याच्यावरती फळं एवढे लोड आहे एवढं पाहतोय आपण, त्या मानाने त्याला पोषण आणखीन जाणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला झाड पुढच्या वर्षी सुद्धा चांगलं राहील. आता परिसरामध्ये बी डाळिंब बागा आहेत तुमच्या? सगळ्या गेल्या. सगळ्या गेल्या? सगळ्या गेल्या. बापरे. मी तुम्हाला फोन करत होतो सर, आजूबाजूच्या बागा गेल्या म्हणून भीती वाटते. गवत काढू का नको विचारत होतो बरोबर. मी तुम्हाला. त्यांनी काय केलं, गवत काढलंय का? त्यांनी गवत काढलं का नाही ते नाही माहिती, पण ते केमिकलच्या होत्या, एकदम फास्ट गेल्या. तो म्हणजे आज काय होतं तर उद्या काय, आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण बापरे. बाग आणि सोडून ह्या दिली. स्टेजचा होता का धरलेला? बहार धरला हाच होता का? बहार हो, जवळजवळ हे स्टेज. हाच बहार धरलेला होता. आणि त्यांचे पण झाड ह्याच लेवलचे होते. सुरुवातीला सेटिंग चांगली झाली. मोठे असतील झाड 1-2 वर्षाचे. बरोबर. आणि म्हणजे सेटिंग पण एवढी झाली, सगळं झालं, पण ऐन घाटात गाडी आली आणि काय झालं? गेला. तुम्हाला कुठून कळालं की या बागेत गवत ठेवलं पाहिजे, मुळ्या हलवायच्या हे नाही? असं व्हिडिओ पाहून. बरोबर. तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पाहता राम सरांचे, तर काय वाटतं तुम्हाला व्हिडिओ पाहिजे काय शिकायला भेटतं? व्हिडिओ पाहूनच सगळं शिकायला भेटतं. व्हिडिओ म्हणजे शिकायची शेती आहे ती, बरोबर. आणि स्वतःचा अनुभव घ्यायला पाहिजे त्याचा. अनुभव. आज तुमच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे, जे हसू आहे, ते काय वाटतं तुम्हाला, कशामुळे? ते SCT वैदिकमुळे, राम सरांमुळेच आहे. आणि त्यांनी शेतीत म्हणजे एवढं सगळं हे कसं, हा चिलेटेड आणा, हे ते सोडा, ऑक्साईड फॉर्म मध्ये सोडा, फुगवून वाढायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते न होता त्यांनी डायरेक्ट कार्बनच कमी पडतो, सेंद्रिय कार्बन पाहिजे आपल्याला. बरोबर. म्हणजे सगळं कसावर डेव्हलपमेंट आहे. कस जर असेल तर तुमचं पीक चांगलं येणार. कस नसेल तर तुमचं पीक चांगलं येणार नाही, हे कोणी सांगितलं आपल्याला? राम सरांनी. बरोबर नाही? आणि ते तुम्हाला आज प्रत्यक्षात शेतीमध्ये पाहायला भेटते, बरोबर नाही? आता याचे झाडं जे आहेत, तुमची झाडं पूर्णपणे बाग हिरवीगार आहे, म्हणजे एकदम काळोखी पानांना, आणि कुठं शेंडा नाही, काय नाही. तुम्ही त्याच्यासाठी काही केले का ट्रीटमेंट वेगळी शेंड्यासाठी? जे रेग्युलर आहे तेच? जे रेग्युलर स्प्रे जातात आपले सॉईल, आपलं फ्रूट चार्जर, डिसीज फायटर. बरोबर. आणि सर आता ह्या बागेला तुम्ही काही केमिकल वगैरे वापरलंय का? नाही, एक दाणा पण. तुम्हाला अशी भीती नाही वाटली का वापरायला पाहिजे बुवा किंवा काय? असं नाही, एवढ्या वरची ते पूर्ण याच्यावरच करायचं. काय हो, तिकडे 100% SCT वैदिकवरच करायचं. एवढा आत्मविश्वास कुठून आला सर तुम्हाला? तेवढा व्हिडिओ पाहूनच येतोच. बरोबर. शेतकऱ्यांचे अनुभव ऐकून, सरांच्या मार्गदर्शनाने, आणि आता स्वतः प्रत्यक्ष तुम्ही बागेवरती पाहताय ना? बघतोय. त्याच्यात पण समजा हिरवं झालेलं राहतं ना फळ, फळ, तर
फुगवण एक स्टेपला आणखीन चांगली झाली. थांबतेच ती केमिकल जरी राहिला तरी बरोबर. तरी याची 8 दिवसाला फुगवण चालूच आहे, थोडी 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 ही थांबलेली नाही, थांबलेली कंटिन्युअस नाही. साईज होणं चालूच चालू आहे. आहे. तर आज काय वाटतं तुम्हाला, जर एससीटी वैदिक भेटलं नसतं किंवा राम तर सरांचे मग व्हिडिओ बाग पाहिले लावला असते, नसता. बाग तर मी लाव- बाग लावायच्या आधीच गाय आणली, हा. गायला मिल्क चार्जर चालू केलं. अरे वा, ते पण वापरता का तुम्ही मिल्क मिल्क चार्जर पण त्याचा कसा अनुभव आहे? त्याचा गोअमृतचा खूप छान अनुभव. गोअमृत तुम्ही या शेतीला वापरलं या झाडांना? हो, 2 बेसल डोस मध्ये वापरलं. 2 बेसल डोस मध्ये वापरलं, तर त्याचं काय वेगळेपण वाटलं तुम्हाला? असं मुळी चांगली येते त्याच्यात, मुळी चांगली येते. ओके. अजून ताकदच राहते झाडाला. आणि झाडामध्ये पोषण जे आहे ते चांगलं हो. राहतं. काय सांगाल जे नवीन डाळिंब उत्पादक शेतकरी आहे किंवा ज्यांना खूप समस्या आहेत डाळिंबामध्ये, त्यांनी पूर्वी डाळिंबाची शेती केली पण ते आज हिंमत नाही करत डाळिंब लावायला, तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? लावायला पाहिजे त्यांनी डाळिंब, हम्म. आणि थोडा कमीच करायला पाहिजे. म्हणजे एक 500 झाड आहे तर 200 झाडांनाच वापरून पूर्ण अनुभव घ्यायला पाहिजे. पहिले 100% आपलं एसीटी पूर्ण वापरून अनुभव घेतला पाहिजे अनुभव घेतला पाहिजे. आणि मग आणखीन काय लावायची असेल ती बाग लावली पाहिजे. हो, बरोबर नाही, कुठं थांबलं नाही पाहिजे. कुठेच थांबलं नाही पाहिजे. शेवटपर्यंत एक बाग तुम्ही सक्सेस करा एसीटी वैदिक वरती आणि मग आणखीन वाढवा. शेतकरी काय करतात, 9-10 एकर एकटेच लावता हा, आणि एकाच ते वेळेस. पोषण होत नाही सगळ्यांचं. तेवढं बेसल डोसला परवडत नाही, मग ते आकडे जास्त दिसतात, बरोबर. मग घाबरून जाता. चालेल सर, खूप छान तुम्ही बाग फुलवली आणि आणखीन पुढचा आपण त्याचा अनुभव जो आहे तो पाहूया. तोपर्यंत जय एसीटी वैदिक. जय सिटी